सरकारी नोकरी हवी आहे का? 90,000 रुपये पगारापर्यंतची सरकारी नोकरीची संधी. मित्रांनो, रेल्वे विभागामार्फत 90,000 रुपये पगारापर्यंतची सरकारी नोकरीची सुवर्ण संधी. काय आहे ही नोकरीची संधी? किती असणार आहे पगार? कसा करायचा आहे अर्ज? कोण असणार आहे पात्र? ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेऊया. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. नमस्कार मंडळी, मी त्रिशला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण रेल्वे विभागाच्या लोको पायलट भरती विषयीची माहिती घेणार आहोत. 11,000 पेक्षा जास्त पदांची भरती या विभागामार्फत दिली जात आहे. मित्रांनो, लोको पायलट म्हणजे काय? तर इंडियन रेल्वेमध्ये ट्रेन चालवणारा जो ड्रायव्हर आहे त्याला लोको पायलट असं म्हटलं जातं. म्हणजेच ही भरती जी आहे ती RRB मार्फत घेतली जाणार आहे. म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. या पोस्टचं नाव आहे ALP म्हणजेच असिस्टंट लोको पायलट. मित्रांनो, या पदासाठी जे शिक्षण लागणार आहे ते 10वी प्लस ITI. फिटर आणि इलेक्ट्रिशियन या माध्यमातून तुमचं ITI झालेलं असणं आवश्यक आहे, किंवा तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल याचा जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तरी तुम्ही या नोकरीसाठी अप्लाय करू शकणार आहात. मित्रांनो, वयाचा क्रायटेरिया हा सर्वसाधारण 18 ते 30 असणार आहे, पण SC आणि OBC साठी यामध्ये थोडासा फरक असणार आहे. तो पूर्ण चार्ट आपण बघणार आहोत. सुरुवातीला पगार किती असणार आहे तर 19,000 रुपयापासून हा पगार सुरू होणार आहे. 19,000 ते 40,000 रुपयापर्यंत. पण तुमचा एक्सपिरियन्स नुसार हा पगार 90,000 रुपयापर्यंत जाणार आहे आणि यामध्ये वेगवेगळे भत्ते सुद्धा ऍड असणार आहेत. यामध्ये भत्ते कोणते असणार आहेत तर DA, HRA, फ्री रेल्वे ट्रॅव्हल आणि पेन्शन यांचा सुद्धा समावेश यामध्ये असणार आहे. मित्रांनो, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे? CBT 1 साठी बेसिक मॅथ्स, रिझनिंग आणि GK असणार आहे. CBT 2 साठी टेक्निकल प्लस जनरल असणार आहे. CBAT साठी सायकोलॉजी टेस्ट असणार आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा यामध्ये होणार आहे. या 4 पद्धतीने तुमचा एक्झाम पॅटर्न असणार आहे. मित्रांनो, सिलेबस काय असणार आहे तर मॅथ्स 10वी लेवल, रिझनिंग असणार आहे, जनरल सायन्स असणार आहे आणि टेक्निकल ट्रेड असणार आहे. ITI बेस जे आहेत त्यांच्यासाठी टेक्निकल ट्रेड असणार आहे. मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? सगळ्यात आधी एक्झाम असणार आहे, त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे, त्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे आणि त्यानंतर तुमची जॉब फिक्स होणार आहे. मित्रांनो, मेडिकल रिक्रुटमेंट खूप महत्वाची आहे. यामध्ये तुमचं आय साइट चेक केलं जाणार आहे. A1 आय विजन असणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, रिजन कुठलं कुठलं असणार आहे यामध्ये तर RRB मुंबई, RRB पुणे आणि RRB अहमदाबाद हे 3 रिजन याच्यामध्ये असणार आहेत. RRB ALP रिक्रुटमेंट 2026 या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला अर्ज करायचा आहे. फॉर्म मध्ये काय काय असणार आहे तर पर्सनल डिटेल्स असणार आहेत, एज्युकेशन तुमचं 10वी ITI डिप्लोमा जे काय असेल ते एज्युकेशन तुम्हाला तिथे द्यायचं आहे आणि तुमचा ऍड्रेस द्यायचा आहे. फॉर्म मध्ये पर्सनल डिटेल्स मध्ये डॉक्युमेंट अपलोड करताना त्याचा फोटो, सिग्नेचर, 10वी आणि ITI चे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, फी स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगणार आहे. ते फी स्ट्रक्चर आपण स्ट्रक्चरच्या माध्यमातून बघूया. मित्रांनो, मी तुमच्या समोर आता एक चार्ट सादर करते. तो आहे लोको पायलट भरतीसाठीचा कॅटेगरी वाईज चार्ट. यामध्ये कॅटेगरी, वयोमर्यादा आणि फीज याविषयीचा हा चार्ट आहे. यामध्ये जनरल साठी 30 वर्ष आहे तर फीज ही 500 रुपये असणार आहे. OBC साठी 3 वर्ष ऍड केलेले आहेत म्हणजे 33 वर्ष आणि फीज असणार आहे 500 रुपये. SC आणि ST साठी 30 वर्ष प्लस 5 वर्ष म्हणजे 35 वर्ष अशी त्यांची वयोमर्यादा आहे. त्यांची फीज ही 250 रुपये असणार आहे. फिमेल साठी 30 वर्ष आणि फीज असणार आहे 250 रुपये. PWD साठी 40 वर्ष वयोमर्यादा आहे आणि 250 रुपये फीज असणार आहे. तर मित्रांनो, ही होती लोको पायलट भरतीची महत्वाची सूचना, महत्वाची अपडेट. हे नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ऑफिशियल क्लाउड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.